नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्यास पकडले। 33,750 रुपयांचा वाळलेला गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कारवाई। एका इसमाविरुद्ध एनडीपीसी कायदा अन्वये पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी। माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांना दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 18/4/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू यांच्या पथकाला आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम नामे यादव संभाजी भंडगे हा अवैधरित्या गांजा बाळगून असून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पंचांसह दुपारी 3:25 दरम्यान मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम नामे यादव भंडगे यांच्या घरी गेले असता नमूद इसम घरी मिळून आला व पोलीस पथकाला त्याच्या ताब्यात विक्री करता बाळगून असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला वाळलेला गांजा वजन अंदाजे 1.35 किलोग्रॅम किंमत 33,750 रुपयांचा मिळून आला। त्यावरून पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे नमूद इसमाविरुद्ध कलम 20(ब) एनडीपीसी ऍक्ट प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर, माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर यांनी केले आहे। बातमी आवडल्यास आमच्या दक्कन न्यूज टुडे या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।